ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व महिला वकिलांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला। नाबालिग मुलीवर झालेल्या अत्याचार व खुनाचा गुन्हा प्रकरणात आरोपीच्या विरुद्ध लवकरात लवकर केस चालवून आणि कायद्याच्या तरतुदीनुसार जास्तीत जास्त शिक्षा फाशीची शिक्षा करण्याची मागणी या वकिलांनी केली आहे। कोशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निगृण हत्या करण्यात आली। या संदर्भात वकील म्हणून निषेध व्यक्त करण्यात आला। गुन्ह्यामध्ये सर्व आरोपींच्या विरुद्ध लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर दररोज केस चालवून सर्व आरोपींना कायद्यातील तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुन्हेगारी प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। मागील 2-3 महिन्यात खुनाचं प्रमाणही वाढलंय। त्याचप्रमाणे कायद्याची भीती राहिलेली नसल्यामुळे महिला बालिकांवर अत्याचार आणि हत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी। अशा प्रकारचे गुन्हे होणार नाहीत याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे। गस्ती पथकांची संख्या वाढवून गुन्हेगारी नियंत्रणात आली पाहिजे अशी मागणी या वकिलांच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप, नवीन सिंग, विजय जाधव, माया कदम, सुवर्णा सागर, राजश्री आव्हाड, नीलम पाटील, हरीश सरोदे आदींसह इतर अनेक वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुधा जोशी बोलते। आज आम्ही सर्व वकील महिला व पुरुष वकिलांनी माननीय तहसीलदारांना या कल्याण ईस्ट मधलं जो घटना आहे त्या संदर्भात निवेदन दिलेले आहे आणि त्या केस मधल्या आरोपीला पर्टिक्युलरली लवकरात लवकर केस चालवून जसं जगताप साहेबांनी सांगितलं डे टू डे हिअरिंग करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी निवेदन दिलेलं आहे। याच्या अंतर्गतच मी बोलते, विषयाला धरूनच बोलते। कल्याण मधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार विनंती करतो प्रशासनाला, महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त गस्त वाढवावा तसं जगताप साहेबांनी सांगितलं तसं इतर महिलांसाठी जे कायदे आहे त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थित व्हावा आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करावी आणि त्यांच्या फिर्याद लवकरात लवकर घेण्यात यावी। त्यांना जास्त वेळ पोलीस स्टेशनला थांबवून ठेवू नये। त्यांना जास्तीत जास्त महिला पोलिसांना प्रोव्हाइड करावी जेणेकरून त्यांच्या समस्या त्यांना सांगतील आणि मुली जर मिसिंग असतील त्यांची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आणि 24 तासात त्याचा तपास करावी म्हणजे जिवंतपणे त्या मिसिंग व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावे। आणि ह्या केसमध्ये जसं निर्भयामध्ये संपूर्ण देश इंटरॅक्ट झाला होता आणि संपूर्ण देशात आंदोलन झाला होता तसं तुम्ही पत्रकार म्हणून ह्या आपल्या देशात सगळे विषय पोहोचवतात तसं कल्याण मधलं जी निर्भया आहे तिची जी विषय संपूर्ण देशात पोहोचवावी जेणेकरून प्रशासनापर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने जास्तीत जास्त दक्षता घ्यायला पाहिजे। तसं निर्भयासाठी त्याचा देश संपूर्ण पेटून उठले होते जेणेकरून वकील जर रस्त्यावर येतात त्याच्या विषयाचं गांभीर्य सगळ्यांना समजलं असेल तर या विषयाचं गांभीर्य आपल्या राज्याच्या होम मिनिस्टरला आणि देशाच्या होम मिनिस्टरला पर्यंत तुम्ही पोहोचवावी म्हणजे महिलांच्या सुरक्षतेमध्ये जास्तीत जास्त वाढ होईल। फक्त देशात एक नारा होता बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी ही नहीं बचेगा तो उसको आगे हम करेंगे क्या? इसके लिए पहला बेटी बचना चाहिए, उसके बाद आगे का विषय। इसके लिए बेटी बचाने के लिए हम रास्ते में आए हैं। इसका विषय पूरा देश आज आम्ही जो मोर्चा काढला सर्व वकील संघटनांनी आणि कल्याणच्या बार असोसिएशननी आम्ही माननीय तहसीलदारांना जे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये हा जो मुलीबद्दलचा जो खटला आहे याच्यामध्ये आपल्या त्या मुलीची त्या आरोपीने निगूणपणे अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे। हा खटला या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन डे टू डे चालवण्यात यावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी ही आम्ही त्याच्यामध्ये विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे। वकील रस्त्यावर येतो याच्यातच सगळं काही आलेलं आहे। एरवी वकील रस्त्यावर येत नाही। ही घटना जी आहे कल्याण पूर्वेतली हे शेजारीच्या व्यक्तीने असं करावं। 13 वर्षाची मुलगी आहे, तिचा खून अतिशय निर्गुणपणे केलेला आहे। ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही कसा केला। दिल्लीतील निर्भया जी आहे निर्भयापेक्षाही भयंकर पद्धतीने तिचा पाय मोडला, तिचा हात मोडला, बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत। मला ते इथे सांगणं होत नाही आणि हे थांबलं पाहिजे आणि म्हणून मी तहसीलदार साहेबांना आम्ही सर्वांच्या वतीने जाऊन विनंती केली
की साहेबांनो की या ठिकाणी या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करा, कुठेही लूपहोल राहणार नाही त्याची काळजी घ्या आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर फास्टॅग म्हणजे 4-4 महिन्याच्या तारखा नको, डे टू डे मॅटर चालवण्यात यावं आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही विनंती आम्ही माननीय तहसीलदार साहेबांमार्फत सरकारला केलेली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.